नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण मटार पराठा। कुकर मध्ये आपण आता हा 1 वाटी मटार स्वच्छ धुवून घेतलाय, तो 2 शिट्ट्या करून शिजवून घेऊ। थोडंसं पाणी घातलंय, एक अर्धा कपभर। पण वाटण तयार करतोय, त्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, थोडंसं हे आलं, 1 गड्डी लसणाची सोलून घेतली, नंतर ही थोडीशी कोथिंबीर आहे अर्धा पाऊल, त्यातच आपण हा थोडासा कढीपत्ता आणि हे कसुरी मेथी हे आता सर्व टाकून मी वाटण तयार करून घेणार आहे। यातच आपण थोडेसे जिरे टाकू। पराठ्यासाठीचे आपण आता हे कणिक घेतलीये, मी या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, त्यातच हे आपल्याला लागेल एवढं मीठ, थोडंसं तीळ आहे, थंडीत आपण तिळाचा छान उपयोग करून घेऊ। नंतर हे आलं लसूण मिरचीचं हे वाटण आहे, त्यातच आपण हे मटारची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊ आणि पीठ छान मळून घेऊ। चला तर आता आपण पराठे लाटून घेऊ। मीडियम गॅसवर छान असे खरपूस भाजून घेऊ। छान आपले पराठे दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून निघाले, आता आपण काढून घेऊ। तयार आहे आपला मटार पराठा। त्यासोबत दही, तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि दह्या बरोबर सुद्धा छान लागतं। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।